नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करूया आता काय दिले बघा. A tuning fork when vibrating along with sonometer wire produce 5 beat per second. मी फ्रिक्वेन्सी दिले बीटची. When length of wire is either 25 centimeter or 26 centimeter, frequency of tuning fork is. ओके, कसं सॉल्व करणार? तर ह्यामध्ये बीट्स तयार करण्यासाठी ट्युनिंग फोर्क इज वन बॉडी, जी फ्रिक्वेन्सी असते, एक वेव देते. आणि दुसरं कुठलं आहे? सोनोमीटर वायर, ही जी फ्रिक्वेन्सी. आणि विचारलंय फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. म्हणून मी काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इज एन टी, ही फाइंड करायचं. बरोबर, इज इट राईट? बरोबर. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ वायर, पण वायरचे दोन कंडिशन आहेत. काय आहेत? L1 लेंथ आहे, किती आहे लेंथ? 25 सेंटीमीटर. त्यावेळी फ्रिक्वेन्सी म्हणून आपण N1 वायरची. आणि ज्यावेळी लेंथ L2 आहे, किती? 26, त्यावेळी म्हणून आपण N2. दोन वेळा सोनोमीटर वायर बरोबर ट्युनिंग फोर्क म्हणजे सुपर इम्पोज केलाय. ह्यातली कुठली व्हॅल्यू मोर असणार, N1 और N2? तर असंच नसतं. एनचा फॉर्म्युला वायरचा आहे, एन अपॉन एन इज 1/2L इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ अंडर रूट T बाय म्यू और M. मीन्स फ्रिक्वेन्सी इनवर्सली प्रोपोर्शनल लेंथ. मग लेंथ कुणाची जास्त आहे? लेंथ जास्त आहे 26, म्हणजे ती व्हॅल्यू कमी असणार. त्यामुळं N1 इज मोर दॅन N2 ह्या केसमध्ये. आता आपण N1 मायनस N2 घेऊ शकत नाही का? वायर ट्विनिंग फोर्क वर सुपर इम्पोज केले. त्यामुळं आपण असं घेऊ शकतोय, N1 मोर आहे ना, N1 मायनस बीट्स किती दिलेत? बीट्स दिलेत किती? 5. बरोबर. मग याचा अर्थ काय? N1 मायनस NT इज इक्वल टू 5. And NT मायनस N2 स्मॉल आहे म्हणून इज इक्वल टू 5. घ्या इथं पर्यंत. हे पहिलं अंडरस्टँडिंग. ओके, इथं घेतलं सगळ्यांनी. आता काय करायचं की हे इक्वेशन आपण 1 म्हणूया आणि इक्वेशन 2 म्हणूया. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह होत नाही, कारण ह्यात 3 अननोन आहेत, N1 N2 आणि NT. त्यामुळं अजून एक इक्वेशन फाइंड करूया. N1 N2चं रिलेशन फाइंड करू शकतो, कारण आपल्याला माहित आहे N इज 1/12 अंडर रूट T बाय म्यू. आपल्याला माहित आहे की दोन्ही वायर त्याच आहेत. म्यू त्याचं सेम आहे, L 2 सेम आहे दोन्हीकडे, म्हणजे N इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? लेंथ. बरोबर. मग N1 बाय N2 काय येणार? उलट L2 बाय L1. आता L2 किती आहे मला सांगा? L2 how much? As L2 is 26/25.
घ्या आणि त्यामुळं N1 आलं 26/25 N2. राईट? इक्वेशन 3 मध्ये. क्लिअर? अंडरस्टूड? एक रिलेशन मिळालं. ओके. आता काय करूया माहिती काय, इक्वेशन सॉल्व करायचं होतं. 1 + 2 काय येईल? N1 - NT राईट साइड फर्स्ट इक्वेशनची. सेकंड इक्वेशनची NT - N2 राईट साइड, लेफ्ट साइड N2. बरोबर? N1 NT1 इज इक्वल टू 5 + 5. बरोबर आहे काय होईल यात? कॅन्सल. हे मायनस आणि प्लस गेट कॅन्सल. बरोबर आहे ना? आणि त्यामुळं N1 - N2 किती आलं? 10. माझा मॅथ्स आहे फक्त. हा. N1 26/25 N2 मायनस N2. N1 ची व्हॅल्यू पुट केली बघा. इज इक्वल 10. क्रॉस मल्टिप्लाय करा. 26 - 25 1. त्यामुळे काय आलंय? N2/25 आलं. 10. N2 किती आलं? N2 आलं 10 × 25. नथिंग बट 250. बट N2 विचारलेलंच नाही. N1 + 5 255. 255 आन्सर आहे. C is option. Is it clear? Because they asked frequency of tuning fork. जी 255 येणार आता. बरोबर आहे की नाही? इज इट क्लिअर? आलं लक्षात? प्रॉब्लेम सॉल्व का आला? आपलं विचारलंय काय? फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क म्हणजे N2 नोन आहे. म्हणजे N2 - NT. N2 मायनस इक्वेशन 2 काय? As NT - N2 is 5. As from 2. As from 2. NT minus N2 is equal to 5. मग NT is 5 plus N2. Nothing but it is a 255 hertz. Is it clear everyone? Calculation कुठं चुकलं आपलं? सेम आन्सर आलं everyone? It is a 26 - 5 25 1. Clear?